एक मुलगी अवघे 19 वर्षाची. तिचं एक स्वप्न होतं, शिकवायचं, शिकून मोठं व्हायचं, स्वतःच्या हिमतीवर आयुष्य घडवायचं. पण त्या स्वप्नांना एक मुलगा सतत पायदळी तोडत होता. तिला प्रेम नको होतं, तिला जबरदस्ती नको होती, ती फक्त जगू इच्छित होती. पण तिच्या नाहीला त्या मुलाने हो मानलं आणि रोज तिला छळू लागला. फोन करून त्रास, वाट अडवणं, धमक्या, शिवीगाळ आणि या सगळ्याला विरोध करताच तिच्या वडिलांनाही दमदाटी. कोणीतरी तिला वाचवायला हवं होतं, पण कोणीच नव्हतं. तिचा छळ थांबवा, पण एकाच अटीनं, तिने जगणं सोडलं. आज आपण वाट पाहतोय अशा एखाद्या घटनेची. मग गोंधळ करतो, मोर्चा काढतो, पोस्टर शेअर करतो, पण जेव्हा ती मुलगी एकटी रडते तेव्हा आपण गप्प बसतो. ही कहाणी आहे एका मुलीची, जिला समाजाने, व्यवस्थेने आणि विकृत मानसिकतेने गुदमरून मारलं. नीनू वावडे नावाची केवळ 19 वर्षाची मुलगी, जी शिकवणी वर्गात शिक्षिका म्हणून काम करत होती. तिने आत्महत्या केली कारण नील देसाई नावाचा मुलगा तिला सतत त्रास देत होता आणि तिला जबरदस्तीने प्रेम संबंध ठेवायला भाग पाडत होता. जेव्हा तिचे वडील आणि भाऊ घरी आले तेव्हा त्यांनी नीनूचा मृतदेह पाहिला. हळूहळू उलगडत गेलेली तपशील अधिकच सुन्न करणारी होती. नील देसाई, वय 20 वर्ष, हा मुलगा नीनूचा पाठलाग करत होता. तिला रोज फोन करून त्रास देत होता, धमक्या देत होता, शिवीगाळ करत होता. इतकंच नाही तर ती ट्युशन क्लासला जात असताना तिला वाटेत अडवत होता. नीनूच्या वडिलांनी नीलच्या वडिलांकडे जाऊन ही गोष्ट सांगितली होती, पण नीलचे वडील विष्णू देसाई यांनी उलट पक्षी नीनूच्या वडिलांनाच धमकावलं, शिवीगाळ केली. त्यांनी कसलंही सहकार्य केलं नाही, नीलच्या वागणुकीचं समर्थन केलं. या सगळ्याच मानसिक ताण इतका वाढला की एक दिवस नीनूने हे सगळं संपवण्याचा निर्णय घेतला. ही मन हिलवून टाकणारी घटना गुजरात मधील सुरत शहरात घडली. नाणेवेद परिसरात राहणाऱ्या 19 वर्षाच्या नीनू वावडियाला आपलं आयुष्य संपवलं, एका विकृत मानसिकतेच्या मुलामुळं. आज जर तुम्ही गप्प बसलात तर उद्या तुमच्याच घरात अशी घटना घडू शकते. आवाज उठवा, अन्याय थांबवा.